तर कलिनाच्या कॅम्पसची सर्वात वाईट परिस्थिती असल्याचं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। देशातल्या सर्वात वाईट कॅम्पस कलिनाचा असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय। कॅम्पसची पाहणी करण्यासाठी समिती पाठवणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। अधिवेशनानंतर अहवाल तयार करणार आणि तुम्हाला देणार असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। दादा, या देशातल्या सगळ्यात वाईट कॅम्पस जर कुठला असेल, या देशातल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटींना मी भेट दिलेली आहे, परंतु इतकी वाईट परिस्थिती कलिना कॅम्पसची आहे जी विलास पोतनीसांनी सांगितली, ही त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज कलिना कॅम्पसची आहे। ज्या 3 वसतिगृह तुम्ही सांगताय, ही वसतिगृह ज्या भागामध्ये आहेत तिकडे त्या तिन्ही भागाच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आज झाडी वाढलेली आहे आणि तिकडे तुम्ही दिवसा गेलेत तरी रस्त्यावर साप आढळतात, रात्रीचा तर सोडा, दिवसा देखील साप आढळतात आणि इतक्या वाईट पद्धतीने त्या वसतिगृहाचा मेंटेनन्स आहे किंवा सगळ्या परिस्थिती आहेत, तिथे मुली कशा राहतात मला माहित नाही। आता प्रश्न असा आहे की त्या मुलींची तब्येत खराब का झाली? तिकडच्या कॅन्टीनचा दर्जा तुम्ही एकदा जाऊन बघा। ज्या दिवशी तुम्ही गेले होते ना त्या दिवशी सगळं चकाचक ठेवलं होतं, तिथे पाणी आजही मिळत नाहीये। आपल्या सभागृहाच्या 2 सदस्यांची, विद्यापीठाच्या 3 सदस्यांची अशी एक समिती विद्यापीठातल्या प्रामुख्याने मुलींच्या, म्हणजे मग मुलांनी कसं राहावं असं म्हणणं नाही, पण प्रामुख्याने मुलींच्या ज्यांच्या बाबतीमध्ये पालक सुविधा चांगल्या आहेत असं बघितल्यानंतरच त्यांना परवानगी देतात। उद्या अशा प्रकारच्या सुविधा नाही, वारंवार आजारी पडत त्यांना घरी बसवतील आणि मग किंवा एकूणच मुलांचं आणि मुलींचं असतील, याची पाहणी करण्यासाठी आज एक समिती घोषित करा। अधिवेशन संपल्या आम्ही जातो, 1, 2, 3, 4 यादी करतो, तुमची अँब्युलन्स कुठे आहे, ड्रायव्हर कुठे आहे, चालू आहे ना, डॉक्टर कुठे आहे, पाणी नेमकं तुम्ही कुठलं भरता, स्वच्छतेचं काय करता, अशा सगळ्या गोष्टींचा एक अहवाल तयार करू। लगेच अधिवेशन नसल्यामुळे तुम्हाला आम्ही तो अहवाल सबमिट करू। चंद्रकांत दादांनी उत्तरा देखील जी काही सारवासारवी केली आहे ती कशा पद्धतीची खोटी आहे हे आम्हाला चंद्रकांत दादांना दाखवायचं आहे, कारण मुंबई विद्यापीठाचं खरं रूप चंद्रकांत दादांनी अजून पाहिलेलं नाही। हे मी तुम्हाला आज दाखवतो की अशा पद्धतीचा स्विमिंग पूल हा मुंबई विद्यापीठात आहे। आपण पाहत असाल की अशा पद्धतीच्या स्विमिंग पूलवर करोडो रुपये खर्च झाले आहेत, पण चुकीचा स्विमिंग पूल बांधला म्हणून त्यावेळेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। तर ह्या गोष्टी चंद्रकांत दादांनी पाहिल्या आहेत का?